नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जेयू. आमच्या शेजारी राहणाऱ्या राणे कुटुंबियांनी त्यांचं जुनं घर तोडून त्या जागी नवीन घर बांधलेलं आहे. त्यांच्या या घराचं काम कॉन्ट्रॅक्टर श्री दळवी यांनी केलेलं आहे. मित्रांनो, चला तर पाहूया हे नवीन घर कशा प्रकारे बांधलेलं आहे ते. तसेच कॉन्ट्रॅक्टर दळवी यांच्याशी आपण संवाद साधूया आणि या घराचे मालक राणे कुटुंबियांशी देखील संवाद साधून त्यांचं या नवीन घराबद्दल मत जाणून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला राणे कुटुंबियांचे जुने कौलारू घर दिसत आहे.
मित्रांनो, आता हा तुम्ही जो पाहिलात व्हिडिओ तो खालच्या मजल्याचा होता, तळमजल्याचा. आता आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावरती, पहिल्या माळ्यावरती. चला, या दादराने आपण वरच्या माळ्यावर जाऊ, पहिल्या माळ्यावरती. मित्रांनो, या जिन्याचं रेलिंगचं काम आता काही तासांतच होणार आहे. वर्क इन प्रोग्रेस. चला, जिन्याने जाऊया पहिल्या माळ्यावरती. मित्रांनो, इथे या घराचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. काय आता आपण आलेलो आहोत पहिल्या माळ्यावरती. चला, या समोरच्या रूममध्ये जाऊया. हा आहे पहिल्या मजल्यावरील एक रूम. इथून आपण बाहेरचा नजारा पाहू शकतो. हे थोडंसं सटरफटर काम राहिलेलं आहे, किरकोळ. ते काही दिवसांतच होऊन जाईल. हा आहे दुसरा रूम, पहिल्या मजल्यावरील. इथे पण हवा आणि उजेड चांगल्या प्रकारे येतोय. 2 खिडक्या आहेत. खिडकीतून पलीकडचा नजारा दिसतोय. घरं आहेत, झाडे झुडपे आहेत. इथे पण हा कॉमन स्पेस आहे. मित्रांनो, इकडचं काही काम अजून बाकी आहे, पण ते लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल. हे इकडे गॅलरी आहे. गॅलरीत बाहेर जायला मित्रांनो, हा इथे बाथरूम वगैरे आहे. त्याचं काम अजून थोडंसं बाकी आहे, पण वर्क इन प्रोग्रेस. कामात प्रगती आहे आणि शक्य तितक्या लवकर ते पूर्णत्वास येणार आहे. हा जो इथे लोखंडी जिना दिसतोय तो वरती टेरेसवर जाण्यासाठी.
मित्रांनो, आता आपण टेरेस पाहिला वरचा. खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर देखील दिसतो टेरेसवरून. टेरेसवरती पत्रे देखील येणार आहेत. मित्रांनो, आता आपण जाऊया गॅलरीत, पहिल्या माळ्यावरती. हे आहे सरळ इकडे गॅलरी. हा भाग असा आहे गॅलरीचा. गॅलरीतून समोरचा परिसर दिसतोय, घरही दिसत आहेत. मित्रांनो, आता आपण जिन्याने खाली जाऊया. मित्रांनो, हे आहेत कॉन्ट्रॅक्टर दळवी यांचे मुकादम बाबू यादव. यांचं खरं नाव आहे संतोष, पण ते बाबू या नावाने फेमस आहेत. कॉन्ट्रॅक्टर दळवी इथलं काम यांच्याच विश्वासावर सोडून जातात आणि हे इथलं काम जे काय आहे सर्व ते पूर्णपणे हँडल करतात. मित्रांनो, हा आहे व्हाईट मार्बलचा देवारा. जो समोर तुम्हाला देवघरात जो दिसतोय लाकडी देवारा, त्याच्याऐवजी हा आता तिथे बसवणार आहेत आणि देव या व्हाईट मार्बल देवाऱ्यामध्ये देव बसवले जाणार आहेत. लवकरच्या घराचं गणेशपूजन होणार आहे. मित्रांनो, हे आहेत कॉन्ट्रॅक्टर दळवी, ज्यांनी ह्या राणे परिवार म्हणजे सतीश राणे, अविनाश राणे, शशी राणे यांच्या घराचं जे काम केलं आहे ते काम या कॉन्ट्रॅक्टर दळवी साहेबांनी केलेलं आहे. आपण त्यांनाच जरा विचारूया की त्यांना हे काम करताना कसं वाटलं किंवा कशा प्रकारे त्यांनी हे काम केलं आहे. तुम्ही साहेब तुमचं नाव सांगा. मी स्वतः राजेश पांडुरंग दळवी, गाव माझा दहीभाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मावळंग या गावी राणे यांचं काम घेतलं होतं. ते काम मी आता एक 7 ते 8 महिन्यामध्ये पुरं केलं. 1+1 खाली 1100 तसं वरती 1100 स्क्वेअर फूटचं. त्यांनी माझे टप्प्यानुसार पैसे देऊन योग्य चांगल्या क्वालिटीचे घर बांधून पूर्ण केले. जे घर मालक राणे या सर्व तिन्ही कुटुंबांनी माझ्या व्यतिरिक्त पाठीही माझं या घराच्या कामासंदर्भात नाव काढलं. जे काय काम केलं ते योग्य आणि आम्हाला आवडण्यासारखं चांगल्या पद्धतीचे काम करून मी त्यांना दिले. दळवी साहेब, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं हे काम, घरं बांधायचं वगैरे काम किती वर्षांपासून करताय आणि कोणत्या गावात तुम्ही कामं केलेली आहेत? मी स्वतः 10वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतः मी गौंडीकाम, सुतारकाम, प्लंबरकाम शिकून लोकांची घरं बांधत होतो. काही दिवसांनी 92-93 सालापासून मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी स्वतः कामं घेऊ लागलो. लोकांची कामं मला यायला लागली. दहीबाव, नारिंगरे, विडबाव, मुनिंगे, इंदळे, कुडी, कामता, इंजवडे, दाभोळे, तळे बाजार, मावळंगे, अनाव, कणकवली येथे मी वर्षाला 2-3 घरं बांधतो. चांगल्या पद्धतीची
लोकांकडनं मलाही रिस्पॉन्स आहे. मी आणि माझे जे काय कारागीर आहेत ही अशी आमची टीम आहे. त्याप्रमाणे लोकांना योग्य दरामध्ये लोड बेरिंग RCC घरं बांधून देतो. जर कुणाला घर बांधायचं असेल तर पत्र्याचं घर, लोड बेरिंगचं घर, RCC घर, अन्य कुठचंही काम मी योग्य दरामध्ये करून देईन. माझं नाव राजेश पांडुरंग दळवी, राहणार दहीबाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. माझा फोन नंबर 9403 07 32 35. धन्यवाद दळवी साहेब. मित्रांनो, मी जो व्हिडिओ केला या नवीन घराचा राणे परिवार, मित्रांनो रतीश राणे यांचं जुनं घर दुरुस्त करून आता त्या जागी नवीन घर बांधलेलं आहे. काय तर आता आपण या घर मालकांनाच विचारूया की त्यांना हे नवीन घर कसं वाटतंय. हे आहेत प्रमोद काका. आमची वास्तू जवळजवळ 100 वर्ष झाली आणि आता ती काळाची गरज लागली की आम्हाला थोडं नूतनीकरण करायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळे भाऊंनी असा निर्णय घेतला की आता आम्ही नवीन घर बांधावं. तर आता हे जे नवीन घर बांधलं आहे ते बघून आम्ही सर्व एकदम आनंदी आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये आमचं एवढा आम्हाला आनंद झाला आहे की जरी आम्ही जुनं घर आमचं हे केलं असेल तरी आता नवीन घरामध्ये राहण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र राहतो, एकत्र भाऊ आणि आम्ही सगळ्या आमच्या वहिनी वगैरे एकत्र. आमचे कधी स्वतःचे वैचारिक आमचे मतभेद नाही आहेत. पण एक म्हणजे काय माहिती की आम्हाला शेवटी कुठचे हे असतील गणपती, त्यामध्ये आम्हाला आता हे नवीन घरामध्ये आम्हाला साजरा करायचा आहे. त्यामुळे आम्ही आता एकदम एक्साइटेड आहोत की आम्ही कसं आता हे गणपतीचं फर्स्ट इयर आहे आमचं. तर आम्हाला सगळं नवीन घरामध्ये तुमचं पहिलंच वर्ष आहे आणि जे तुम्ही पारंपरिक जे तुमचे वाढवडील करत आले सण समारंभ ते तुम्ही इथे आनंदाने पण याच्या पुढे असेच साजरे करणार आहात. त्यासाठी तुम्ही उत्सुकच आहात नवीन घरामध्ये. 10 वर्षापूर्वी जे आमचं स्वप्न होतं की आज बाजू उद्या बाजू प्रत्येक वर्ष आमचं चाललं होतं, कधी होईल असं करत करत सगळ्यांच्या एका विचाराने एका मताने हे सगळं घर बांधून घेतलेलं आहे. मनासारखं झालं आहे, मुलाबाळांना पण आनंद झालेला आहे आणि आम्ही पण सगळे आनंदात आहोत. पूर्वजांचा पण आशीर्वाद आहे म्हणून इथपर्यंत आम्ही आलो आणि आता आनंद आता मुलाबाळांना सगळं चांगलं मिळावं, चांगलं राहावं असं आमची इच्छा आहे. ती देवाने आमच्या काशीदेवाने पूर्ण केली. आनंदी आहोत. आज जे काय आजोबा पंतप्रधानांनी जे हालाकीचे दिवस काढले, पुरी फार गरिबी त्या लोकांनी पाहिली होती. आज त्या गरिबीतून चांगले दिवस आलेले आहेत. हस्ती घराचे प्रगती होत गेल्या आहेत. सगळं काय व्यवस्थित नवीन वास्तू उभी राहिले आहेत. त्यांचा आशीर्वाद मागे राहावं ही आमची इच्छा. आमच्या मागे राहावं बरं. शशी साहेब, वाडवडिलांची खूप इच्छा होती आपलं नवीन घर व्हायला पाहिजे, दिसायला हवं असं. आणि खूप त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेले. आता आम्ही त्याला म्हणजे हे केलंय, बांधलं आहे आणि खूप छान झालं आहे. प्लॅनिंग आधी भरपूर केलेलं आहे आम्ही आणि प्लॅनिंगपेक्षा इमॅजिनेशनपेक्षा खूप चांगलं हे झालं आलं. चांगल्या प्रकारे घर बांधलंय. घर बांधलेलं आहे. तुम्ही या नवीन बांधलेल्या वास्तूबद्दल समाधानी आहात सर्व? सर्व शांत समाधानी आहे. 100 वर्षापूर्वी बांधलं होतं वाडवडिलांनी घर, पण आता जी नवीन वास्तू तयार झालेली आहे तेही या घरामध्ये आम्हाला समाधान सुख सगळंच होतं. परंतु आताही त्याहीपेक्षा आनंद जो आहे हा दुग्णित झालेला आहे. यासाठी आमच्या देवाचे आशीर्वाद, काशी विश्वेश्वराचे आशीर्वाद, वाडवडिलांचे आशीर्वाद आणि कांजळी देवी, ठाणेश्वर देव बाप्पा ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची वास्तू उभी राहिलेली आहे. तर आमच्या ह्या वास्तूमध्ये सगळ्यांनी सुखासमाधानाने, आनंदाने आणि भरभराटाने राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ही भरभराट अशीच होऊ दे असं आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. कोकणात आपलं घर असावं आणि म्हणून आम्ही आमचं हे घर व्यवस्थित सर्व बांधलंय की बाहेरगावीची मुलं आहेत ती सगळी आपुलकीने कोकणात येतील आणि समाधानाने सगळे एकत्र राहतील. आणि एकत्रित सगळं राहण्यासाठीच आम्ही एक वास्तू उभी केलेली आहे की सर्वांनी एकत्र येऊन राहावं. आम्ही सगळे आहोत. पूर्वी आमच्याकडे जेव्हा घर वास्तू आमची जुनी होती त्यावेळेला इथे सुखसुविधा नव्हत्या. म्हणजे कसं की तेव्हा तशी परिस्थितीही नव्हती आणि त्यामुळे त्या सुखसुविधा आम्हाला करताही आल्या नव्हत्या. परंतु आज इतकं सुंदर तयार झालेलं आहे. आमची मुलं आज परदेशामध्ये आहेत. त्यांना जुनी वास्तू आणि नवीन वास्तूमधला फरक जरूर आता समजेल आणि त्यांना आपोआपच या घरामध्ये आकर्षण म्हणजे जे त्यांना ओढ लागेल
की आपण आपल्या घरी गेलं पाहिजे, आपल्या देवाकडे त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि ही वस्तू जी आहे ही अशीच आनंदाने आणि भरभराटीने पुढे चालू ठेवली पाहिजे असं त्यांनाही वाटेल. त्यामुळे निश्चितच हे जो आहे हे समाधानकारक असेल, पुढचंही समाधानकारक असेल. जसं आत्ता आम्ही समाधानकारक आहोत तशी पुढची पिढी समाधानाने इथे वावरेल, गुण्यागोविंदाने इथे राहतील. गुण्यागोविंदाने राहील असं आम्हाला वाटतं. आता हे जे कॉन्ट्रॅक्टर दळवी साहेब आहेत त्याने तुमचं घर बांधलेलं आहे, त्याबद्दल जरा सांगा की त्यांनी तुम्हाला जे घर बांधलं आहे ते कसं वाटतं तुम्हाला? आमच्या आत्याच्या मुलाने घर बांधलं आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच चांगलं वाटतं आणि व्यवस्थितच बांधलेलं आहे. इतर कॉन्ट्रॅक्टर पण होते पण आपला घरातलाच माणूस असावा ही आमची इच्छा होती, म्हणून आम्ही त्यांना ते काम दिलं आणि छान हे केलं त्याने, त्याबद्दल काय प्रश्न नाही. आणि आपल्या घरातल्याच माणसाला काम मिळालं याचा आनंद आम्हाला झाला. ज्या विचाराने आम्ही हे केलं होतं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता ना, त्या आमच्या कल्पनेपेक्षाही त्यांनी खूप आमचे काही म्हणजे ज्या बारकावे आहेत, छोटे छोटे बारकावे लक्षात ठेवून ते पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना खूप म्हणजे आम्ही आभार मानतोय की आम्हाला खरंच वास्तू आवडलेली आहे. ती जेवढी कल्पना केली होती त्याच्याही पेक्षा सुंदर त्यांनी बांधून दिलेला आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.